नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत असा गुळाचा शिरा। तर अगदी पावसाळ्यामध्ये असा हलका फुलका नाश्ता आणि असा शिरा बनवायला अगदी साधा सोपा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण कढई गरम करत ठेवली आणि यामध्ये आता 1 वाटी आपण मोठा रवा घेतलेला आहे, म्हणजे हा जाड रवा आहे। यापेक्षा बारीक रवा असतो त्याचा सुद्धा मस्त शिरा होतो। मग रवा फक्त छान भाजला पाहिजे, म्हणजे रवा भाजण्यावरच शिऱ्याची टेस्ट ही छान येते आणि शिराही छान मऊ लुसलुशीत असा होतो। तर अगोदर आपल्याला 2 मिनिटासाठी कोरडाच रवा असा भाजून घ्यायचा आहे। तूप न घालता आपण असाच कोरडा रवा भाजून घेतोय। तर हा बघा छान असा कोरडा रवा भाजलेला आहे अगोदर। तर आता इथे आपण 4 चमचे साजूक तूप घेतले, त्यातलं मी 2च चमचे तूप घालून हा रवा तुपावर आता भाजून घ्यायचा आहे। तर रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। शिऱ्याचा कलर लालसर झाला तरी चालेल, पण रवा चांगला भाजायला पाहिजे। तर हे बघा मस्त रवा आता लालसर झालेला आहे। तर इथे आता आपण त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतले आणि हे पाणी गरम करत ठेवले। तरी त्यामध्ये आता पाऊण वाटी एवढा गूळ घालून घेतलाय। तर हा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला पाणी गरम करायचे, उकळीही येऊ द्यायची नाही, फक्त गरम करायचे। तर गूळ छान विरघळला जातो। तर बघा आता गूळही छान विरघळलेला आहे। आता परत आपण गॅसवर कढई ठेवली। तर आता यामध्ये आपण हे गुळाचं पाणी घालून घेतोय। हे गुळाचं पाणी मी गाळून घेतले, कारण गुळामध्ये सुद्धा खडे वगैरे राहतात। गुळाचं जे पाणी आहे ते सगळं घालून घेतलंय आपण। तर आता याला आपण झाकण ठेवून 2 मिनिटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची। मस्त मऊ लुसलुशीत असा शिरा तयार होतो। तर हे बघा झाकण ठेवून घेतलं होतं आणि परत आता आपण याला हलवून घेऊया। मस्त शिरा तयार झालेला आहे। तर हे बघा लगेच समजतं शिरा मस्त झालाय आणि मऊ लुसलुशीत असा झालाय। तर अर्धा चमचा याच्यात आपण विलायची पूड घातली। आता जे राहिलेलं 2 चमचे तूप होतं तेही घालून घ्यायचे। असं वरतून थोडंसं 2 चमचे तूप घालायचं, म्हणजे शिऱ्याला अजून छान टेस्ट येते। तर परत आपण तूप घातल्यानंतर हे सगळीकडून असं हलवून घ्यायचे। गॅस बंद केलाय मी। शिरा तयार आहे। सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारा नाश्ता आहे। पटकन शॉर्ट ब्रेकला वगैरे मुलांना देण्यासाठी मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा तयार होतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण ज्या वाटीमध्ये तूप घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी शिरा घालून घेतला आणि प्लेटमध्ये अशी वाटी उलटी करून घेतली, तर दिसायलाही शिरा मस्त दिसतो। मुलांनाही असं काहीतरी वेगळं आवडतं। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।